सर्वांना सप्रेम जय ओबीसी. या महाराष्ट्र सरकारचा आणि देवेंद्र फडणवीसांचा कपटीपणा हा महाराष्ट्रातील तमाम ओबीसींसाठीच आहे का, हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. जरांगे एकीकडे आंदोलन करतोय की जरांगेला पायघड्या घालणारं सरकार, आणि ओबीसींच्या उपसमितीला न विचारता ओबीसींच्या वाट्याचे निर्णय घेणारे विखे नेमके कोण, हा या ठिकाणी प्रश्न पडतोय. जरांगेची प्रत्येक मागणी सरकार का मान्य करतंय? ओबीसी उपसमितीला काही अधिकार आहेत की नाही आहे? या ओबीसी उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब, पहिले तर तुम्ही खुर्ची खाली करा. कारण आंदोलनाची भाषा जर तुम्हाला कळत नसेल, ओबीसींच्या भावना जर तुम्हाला कळत नसेल, ओबीसींच्या लेकराबाळाचं भवितव्य जर तुम्हाला कळत नसेल, तर त्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राहून ओबीसींची दिशाभूल करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, या ओबीसी उपसमितीमध्ये असणारे सदस्य त्यांना कुठले तरी अधिकार आहेत का, याचाही प्रश्न या ओबीसींना पडतोय. कारण ओबीसी उपसमितीनं आतापर्यंत कुठल्याही ओबीसी आंदोलकांना, कुठल्याही ओबीसी अभ्यासकांना, कुठल्याही ओबीसींचा तज्ज्ञ मंडळींना आतापर्यंत ओबीसी उपसमितीच्या बैठकीला बोलवलेलं नाही. ओबीसी उपसमिती बोलवती कोणाला? बबन तायवाडे असतील, काही जे भाजप प्रणित ओबीसीचे लोक असतील, अशाच लोकांना ओबीसीची उपसमिती बोलवते. त्यामुळं पहिले ते ही जे बोगस ओबीसीची उपसमिती आहे ती रद्द करा. आणि ज्या पद्धतीनं जरांगेच्या प्रत्येक मागणीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार ज्या पद्धतीनं पायघड्या घालताय, प्रत्येक मागणी मान्य केल्या जाते. इथल्या ओबीसींनी, बारा बलुतेदारांनी, आलुतेदारांनी या तुम्हाला मतदान केलेलं नाहीये का, हा प्रश्न या सत्ताधाऱ्यांना का पडत नाही? आणि जे चाटुकार भाजपाने सत्ताधाऱ्यांची बाजू मांडतायत, आमचा डीएनए ओबीसी हे सांगतायत, ह्या गद्दारांना, कारण ह्यांनी ओबीसींशी गद्दारी केलेली, त्याच्यामुळं हे फडणवीस सरकार हे ओबीसींसाठी गद्दारच आहे. कारण ज्या ज्या पद्धतीनं ओबीसींचे लचके तोडता येतील, प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्या गोष्टीला जबाबदार आहेत. एकनाथ शिंदेनी शिंदे समिती काढली, तत्कालीन निर्णय काढला, GR काढली, त्याला इनडायरेक्टली पाठिंबा फडणवीसांनी दिला. आज फडणवीसांच्या काळामध्ये जे काही निर्णय होत आहेत त्याला छुपा पाठिंबा शिंदे देतात, छुपा पाठिंबा सुनेत्रा पवार देतात. मग इथल्या ओबीसींचे तुम्हाला मतं चालतात, पण ओबीसींच्या लेकराबाळांचं भवितव्य हे धोक्यात जात असताना एकीकडे फडणवीस सांगतायत की आम्ही कोणाचं काढून कोणाला देणार नाही. मग तुम्ही देताय कोणाचं? येड्यात कोणाला काढताय? ओबीसींना. सरसगट तुम्ही आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे ह्या गद्दार सरकारला ओबीसींनी धडा शिकवलाच पाहिजे.